मित्रांनो, प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स मध्ये दोन मेथड्स आपण याच्या अगोदर बघितल्या आहेत. त्यातली फर्स्ट मेथड जी आहे दॅट वन इज युअर ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल्स. त्याच्यामध्ये आपण असं बघितलं when primary alcohols undergo the oxidation is gives aldehyde, and when secondary alcohols undergo the oxidation it gives ketones. त्याच्यानंतर second very important method is from unsaturated hydrocarbons, means your alkenes and alkynes. When alkenes means double bonded compounds undergoes the ozonolysis, then it gives aldehyde or ketone or the mixture of both, that is aldehydes and ketones. अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स मध्ये सेकंड पार्ट आपण बघितला होता अल्काइन्सचं हायड्रेशन. देन अल्काइन्स अंडरगो द हायड्रेशन. हायड्रेशन मीन्स ॲडिशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल. अल्काइन्समध्ये जर आपण वॉटर मॉलिक्यूल ॲड केला तर मिळणारे कंपाऊंड्स तुम्हाला अल्डिहाइड्स किंवा कीटोन्स मिळतात. अँड वॉटर इज ॲडेड बाय युजिंग 40% H2SO4 and 1% HgSO4. Now here we are going to discuss about the third method for the preparation of your aldehydes and ketone. तिसरी मेथड आपण या ठिकाणी बघतोय, that is preparation of your aldehydes and ketones from acid chloride. Or it is also called as from acyl chloride. ऍसिड क्लोराइड पासून किंवा ऍसिल क्लोराइड पासून आपल्याला आता अल्डिहाइड्स आणि कीटोन्स प्रिपेअर करायचे आहेत. मग ऍसिड क्लोराइड म्हणजे नेमका कुठला कंपाऊंड असणार आहे? यू नो दॅट व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर युअर कार्बोक्सिलिक ऍसिड. ह्या चॅप्टरमध्ये इंट्रोडक्शन मध्ये आपण बघितलं आहे अल्डिहाइड कसं रिप्रेझेंट करायचं, कीटोन्स कसा रिप्रेझेंट करायचा आणि कार्बोक्सिलिक ऍसिड्स कसे रिप्रेझेंट करतात. कार्बोक्सिलिक ऍसिड्स are represented as R C double bond O OH. This one is your carboxylic acid. पण मित्रांनो या ठिकाणी आपल्याला कार्बोक्सिलिक ऍसिड नको, आपल्याला काय पाहिजे? ऍसिड क्लोराइड पाहिजे, क्लोरीन आपल्याला या ठिकाणी पाहिजे. तर नेमकं यातला कुठला पार्ट असा आहे तो काढून तुम्ही क्लोरीन त्या ठिकाणी ठेवणार. Here the OH from your carboxylic acid. हा जो OH आहे कार्बोक्सिलिक ऍसिड मधला, त्याच्या ऐवजी जर तुम्ही क्लोरीन ठेवला तर जो कंपाऊंड या ठिकाणी तयार होईल दॅट वन इज युअर ऍसिड क्लोराइड. तर हा जो ऍसिड क्लोराइड आहे, ह्या ऍसिड क्लोराइड पासून आपल्याला अल्डिहाइड्स आणि कीटोन्स प्रिपेअर करायचे आहेत. देन हाऊ दिस ऍसिड क्लोराइड इज कन्व्हर्टेड इनटू युअर aldehydes or ketones. When this acid chloride are C double bond OCl, when this acid chloride undergoes the reduction with hydrogen, याच्यामध्ये आपल्याला हायड्रोजन reducing agent म्हणून यूज करायचा आहे in the presence of catalyst PD. PD means your palladium, which is poisoned with BaSO4. बघा, palladium which is poisoned with BaSO4. पॅलाडियमची रिॲक्टिव्हिटी कमी करण्यासाठी आपण कॅटॅलिटिक पॉइझन या ठिकाणी यूज करतोय अँड दॅट पॉइझन इज युअर BaSO4. बघा, तर ह्या रिॲक्शन मध्ये हा जो ऍसिड क्लोराइड आहे त्याची रिॲक्शन आपण हायड्रोजन सोबत करतोय आणि या ठिकाणी कॅटॅलिस्ट तुम्हाला यूज करायचं BaSO4. नाव हिअर हाऊ द रिॲक्शन टेक्स प्लेस. ह्या H2 ला आपण ह्या ठिकाणी या पद्धतीने दाखवू शकतो. बघा, रिॲक्शन कशा पद्धतीने होईल? HCl फॉर्मेशन टेक्स प्लेस आणि हा जो हायड्रोजन असेल इट सॅटिस्फाय द व्हॅलेन्सी ऑफ दिस कार्बोनिल कार्बन. या ठिकाणी कंपाऊंड काय तयार झाला मग? R C डबल बॉन्ड OH प्लस हा HCl बाहेर पडलाय बाय प्रोडक्ट. आणि हा जो कंपाऊंड आहे दिस कंपाऊंड इज नथिंग बट युअर अल्डिहाइड. तर अशा पद्धतीने ऍसिड क्लोराइडचा यूज करून आपण अल्डिहाइड्स प्रिपेअर केले. नाउ कन्सिडर द एक्झाम्पल. Suppose here
द कंपाऊंड गिवन इज ऍसिड क्लोराईड जो आपल्याला दिला आहे तो समजा या ठिकाणी असेल तुमचा CH3 C डबल बॉन्ड OCl. इथं जर OH राहिला असतं मित्रांनो तर त्याला काय म्हटलं असतं आपण CH3 C डबल बॉन्ड OH. असा जर ऍसिड असेल तर त्याला म्हणतो आपण ऍसिटिक ऍसिड. ऍसिटिक ऍसिड मधला OH आपण काढला आहे आणि त्याच्या ठिकाणी क्लोरीन ठेवला आहे म्हणून ऍसिटिक ऍसिडचा क्लोराईड या ठिकाणी आहे. Therefore this compound is called as acetyl chloride. This compound is called as acetyl chloride. ह्याच कंपाऊंडला आपण it is also called as ethynyl chloride. When this acetyl chloride is reacted with hydrogen in the presence of palladium BaSO4 कुठला अल्डिहाइड मिळेल आपल्याला परत या ठिकाणी HCl जो असेल तो बाहेर पडेल and here the compound form is CH3 C double bond OH plus HCl. What is the name of this compound? This one is your acetaldehyde. बघा ही जी रिएक्शन आहे this reaction having a special name and this reaction is known as या रिएक्शनला नाव देऊ आपण this reaction is known as रोझेनमुंड रिएक्शन. लक्षात घ्या याच्या नावानुसार सुद्धा तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो रोझेनमुंड रिएक्शन. This reaction is known as Rosenmund reaction. Means simply when the acetyl chloride or acid chlorides are converted into aldehydes, then that reaction is called as a Rosenmund reaction. बघा या ठिकाणी जसं आपण acetyl chloride घेतलाय त्याच्या ऐवजी जर consider the second example aromatic aldehyde आपल्याला तयार करायचं असेल तर this one is your benzene. या बेन्झीनला C डबल बॉन्ड OH जर असेल तर हा तुमचा बेन्झोइक ऍसिड. याचं पण नॉमेनक्लेचर आपण बघितलेलं आहे ह्या चॅप्टर मध्ये. बघा ह्या बेन्झोइक ऍसिड मधला OH जो असेल तो OH आपण या ठिकाणी रिप्लेस करतोय क्लोरीनने. असा जर कंपाऊंड आपण घेतला बेन्झोइक ऍसिड पासूनचा तो क्लोराईड आपण तयार केला आहे. Therefore it is called as benzoyl chloride. Now when this benzoyl chloride is reacted with hydrogen in the presence of palladium BaSO4, पॅलाडियम ची रिएक्टिव्हिटी आपण कमी केली त्याला पॉइझन केलं विथ BaSO4 त्याची रिएक्टिव्हिटी कमी झाली and here there is a formation of aromatic aldehyde takes place. बघा हा तुमचा aromatic aldehyde किती तयार होईल C डबल बॉन्ड O H जो असेल तर ह्या कार्बनची व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करेल प्लस दिस HCl. कुठला कंपाऊंड ऍड झाला त्याचं नॉमेनक्लेचर आपण बघितलंय. दिस वन इज युअर बेन्झल्डिहाइड. The compound is known as benzaldehyde. तर बघा या ठिकाणी रोझेनमुंड रिएक्शनचा यूज करून आपण अल्डिहाइड्स तयार केले. ॲलिफॅटिक अल्डिहाइड्स असतील किंवा ॲरोमॅटिक अल्डिहाइड असतील. या ठिकाणचा जो रिएजंट आपण यूज केलेला आहे दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. पॅलाडियम हा कॅटलिस्ट आपण यूज केला आहे अँड दॅट्स इट स्लाइटली पॉझिशन विथ द बेरियम सल्फेट BaSO4. याची रिॲक्टिव्हिटी कमी करण्यासाठी आपण BaSO4 चा यूज केलेला आहे. मग प्रश्न असा आहे जर समजा याची रिॲक्टिव्हिटी आपण कमी केली नसती समजा BaSO4 यूज करून पॅलाडियमची आणि प्युअर पॅलाडियम जर यूज केला असता तर या रिॲक्शन मध्ये काय फरक पडला असता. सपोज हिअर इफ समजा ही रिॲक्शन आपण घेऊन बघू किंवा ही रिॲक्शन आपण घेऊन बघू. ह्या रिॲक्शन मध्ये आपण पॅलाडियम BaSO4 असं न यूज करता प्युअर पॅलाडियम जर यूज केला
तर रिएक्शन मध्ये काय फरक पडेल. सपोज हियर द कंपाऊंड गिवन इज सेम. तोच कंपाऊंड परत आपण घेतला म्हणजे बेन्झोइल क्लोराइड तुम्हाला दिलेला आहे. बघा रिएक्शन मध्ये आपण काय चेंज करतोय लक्षात ठेवा. बेन्झोइल क्लोराइड त्याच्यामध्ये आपण हायड्रोजन ऍड करतोय. बट हियर प्युअर पॅलाडियम इज युटिलाइज. इथे यूज करताना हा जो कॅटॅलिस्ट आपण वापरला तो प्युअर फॉर्म मध्ये वापरलेला आहे. तो जर आपण प्युअर पॅलाडियम यूज केला तर मिळणारा कंपाऊंड तुम्हाला काय मिळेल बघा. हियर 2 times H2 is added. परीक्षेत लिहिताना डायरेक्ट 2 times H2 असं लिहा. हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी मी लिहिलेलं आहे. बघा परत या ठिकाणी काय होणार आहे. 2 times H2 तुम्ही यूज केला आहे. इलिमिनेटेड कंपाऊंड जो असणार आहे तो परत तुमचा काय असेल HCl असणार आहे. HCl बाहेर पडेल. देन हियर हे जे तिघं हायड्रोजन आहेत दॅट आर ऍडेड हियर. कशा पण ऍड होईल बघा. या डबल बॉन्डचं कन्व्हर्शन समजून घ्या व्यवस्थित. महत्वाची रिएक्शन आहे. डबल बॉन्डचं कन्व्हर्शन सिंगल बॉन्ड मध्ये झालं. बघा हा जो C डबल बॉन्ड O आहे त्याचं कन्व्हर्शन सिंगल बॉन्ड मध्ये झालं. मग डबल बॉन्डचं कन्व्हर्शन जर सिंगल बॉन्ड मध्ये झालं असेल तर कार्बनच्या 2 व्हॅलेन्सी बाकी राहिल्यात आणि ऑक्सिजनची 1 व्हॅलेन्सी बाकी राहिली. मग कार्बनच्या 2 व्हॅलेन्सी जे आहेत ते हे हायड्रोजन पूर्ण करतील आणि ऑक्सिजनची 1 व्हॅलेन्सी बाकी राहिली आहे. हा तिसरा जो हायड्रोजन शिल्लक आहे तो या ठिकाणी कंप्लीट करेल. बेंझिन रिंग त्याच्यानंतर हा CH2 आणि हा OH प्लस हा जो प्रॉडक्ट बाहेर पडलाय HCl तो ह्या पद्धतीने असणार आहे. तर प्युअर पॅलाडियम जर आपण यूज केला तर आपल्याला अल्डिहाइड्स मिळत नाहीत. जसं या ठिकाणी असेटाइल मिळाला, इथं बेन्झल्डिहाइड मिळाला, तसं अल्डिहाइड या ठिकाणी मिळणार नाही. तर त्याच्याऐवजी आपल्याला काय मिळालेलं आहे अल्कोहोल मिळालेला आहे. बघ ह्या अल्कोहोल मध्ये कुठला ग्रुप दिसतोय CH2OH. CH2OH असेल तर तो अल्कोहोल कुठला असतो आपल्याला माहिती आहे. CH2OH मीन्स युअर प्रायमरी अल्कोहोल. तर हा तुम्हाला प्रायमरी अल्कोहोल मिळाला. त्याचं नॉमेनक्लेचर आहे इट इज युअर बेन्झिल अल्कोहोल. कुठला कंपाऊंड आहे बेन्झिल अल्कोहोल. तर ह्या पद्धतीने ऍसिड क्लोराइड किंवा ऍसिड क्लोराइडचा यूज करून आपण अल्डिहाइड्स प्रिपेअर केलेत. बरोबर आहे मित्रांनो. आपण प्रिपरेशन मेथड कशाचा बघतोय अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. मग ह्या ऍसिड क्लोराइडचा यूज करून फक्त आपण काय तयार केलंय अल्डिहाइड्स प्रिपेअर केलंय. अल्डिहाइड्स प्रिपेअर करताना आपण त्या ऍसिड क्लोराइडची रिएक्शन हायड्रोजन सोबत बघतोय ते इन द प्रेझेन्स ऑफ पॅलाडियम पॉइझन विथ BaSO4 असं असेल तर तुम्हाला अल्डिहाइड मिळणार. पण जर आपल्याला कीटोन्स प्रिपेअर करायचे असतील सेम मेथड यूज करून म्हणजे ऍसिड क्लोराइडचा यूज करून जर आपल्याला कीटोन्स प्रिपेअर करायचे असतील तर कशा पद्धतीने करणार. तर तिथं मात्र रिएजंट जो आहे जो आपण इथं हायड्रोजन किंवा पॅलाडियम वापरला आहे हा रिएजंट आपण यूज करत नाही. दुसरा रिएजंट आपण यूज करतो. कुठला रिएजंट यूज करणार ते बघू आपण या ठिकाणी. अगेन प्रिपरेशन ऑफ आता कीटोन्सचं प्रिपरेशन आपण बघू. जसं आपण अल्डिहाइड्स तयार केले तसे आपण आता कीटोन्स तयार करणार. फक्त रिएजंट कुठला बघणार रिएजंट कुठला आपण चेंज करणार ते बघू या ठिकाणी. आता परत तुम्हाला मागच्या वेळेस पण म्हटलं सॉरी मागच्या वेळेस पण तुम्हाला म्हटलं होतं की ब्लॅकबोर्डवर पूर्ण लिहून झालं असेल तर व्हिडिओ पॉज करून ते तुम्ही लिहून घेत चला. व्हिडिओ एकापेक्षा जास्त वेळेस बघा म्हणजे तुमचे सगळे कन्सेप्ट क्लिअर होतील. बघा आपल्याला आता कीटोन्स तयार करायचे. या जेवढे आपण आता रिएक्शन बघितल्या रोझेनमून रिएक्शन जी आहे इट इज युज्ड ओनली फॉर प्रिपरेशन ऑफ युअर अल्डिहाइड्स. म्हणजे रोझेनमून रिएक्शनचा यूज करून फक्त आपण काय तयार केलं अल्डिहाइड्स तयार केले. पण ऍसिड क्लोराइड यूज करून आपल्याला कीटोन्स जर प्रिपेअर करायचे असेल तर कीटोन्स कशा पद्धतीने आपण तयार करणार. व्हेन ऍसिड क्लोराइड बघा ऍसिड क्लोराइडचा फॉर्म्युला तर तुम्हाला माहिती आहे. व्हेन दिस ऍसिड क्लोराइड दॅट इज RC डबल बॉन्ड OCl. When this acid chloride is reacted with dialkyl cadmium पहिल्यांदाच हा कंपाऊंड आपण बघतोय.
पण सहज त्याचा फॉर्म्युला तुम्हाला सांगता येऊ शकतो. त्याचं नाव त्याचा फॉर्म्युला आहे डायमेन्स 2. अल्किल 2 वेळेस अल्किल ग्रुप घ्यायचे. अल्किल कशाने रिप्रेझेंट करतो आपण? अल्किल्स आर रिप्रेझेंटेड ॲज आर. हे 2 वेळेस तुम्हाला अल्किल ग्रुप घ्यायचा आहे आणि कॅडमियम CD. Therefore here the formula for the compound is डायअल्किल. दोनदा अल्किल ग्रुप घेतला R2 आणि कॅडमियम आहे म्हणून या ठिकाणी लिहिलं आपण CD. डायअल्किल कॅडमियम. तर ह्या कंपाऊंडची रिएक्शन डायअल्किल कॅडमियमची रिएक्शन जेव्हा तुम्ही ऍसिड क्लोराइड सोबत करणार देन देयर इज अ फॉर्मेशन ऑफ युअर कीटोन्स टेक्स प्लेस. तर या ठिकाणी तुम्हाला कीटोन्स मिळतील. बघा आता कीटोन्स कशा पद्धतीने मिळतील? हिअर यू हॅव टू टेक, हा जो ऍसिड क्लोराइड आपण घेतलाय you have to take acid chloride 2 times. हा जो ऍसिड क्लोराइड आहे हा 2 टाइम्स आपल्याला घ्यायचा आहे. रिएक्शन समजण्यासाठी दोघं ऍसिड क्लोराइडचे मॉलिक्यूल सेपरेटली मी तुम्हाला लवकर लक्षात येईल. याचं नॉमेनक्लेचर लक्षात ठेवा. दिस वन इज युअर ऍसिड क्लोराइड. मागच्या रिएक्शन ऑलरेडी बघितलं आपण. बघा हा ऍसिड क्लोराइड परीक्षेत लिहिताना डायरेक्ट 2 टाइम्स लिहा आणि तुम्हाला समजण्यासाठी या ठिकाणी सांगतोय 2 टाइम्स ऍसिड क्लोराइड. बघा ऍसिड क्लोराइड मधला अल्किल ग्रुप जो आहे तो आणि डाय अल्किल कॅडमियम मधला अल्किल ग्रुप जो आहे तो, एक तर दोघं अल्किल ग्रुप सारखे पण असू शकतात किंवा दोघं अल्किल ग्रुप वेगळे पण असू शकतात. म्हणून या ठिकाणी बघा याच्यातला अल्किल ग्रुप आपण R' ने दाखवू आणि याच्यातला R ने आपण दाखवलाय. बघा रिएक्शन कशा पद्धतीने होईल. हिअर देयर इज अ ब्रेकिंग ऑफ बॉन्ड टेक्स प्लेस. इथून बॉन्ड ब्रेक होईल, इथून बॉन्ड ब्रेक होईल. बघा हे दोघं जे क्लोरीन आहेत both chlorine atoms combines with cadmium. कॅडमियम सोबत ते कंबाईन होतात. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी बाय प्रोडक्ट जो मिळणार आहे बघा हा कॅडमियम CD आणि हे दोघं क्लोरीन म्हणजे कॅडमियमचे दोघं व्हॅलेन्सी क्लोरीन सॅटिस्फाय करतोय CdCl2. आता मेन प्रोडक्ट तुम्हाला काय मिळणार आहे बघा. इथून बॉन्ड ब्रेक झाला, इथं काय शिल्लक राहिलं RC डबल बॉन्ड O, परत RC डबल बॉन्ड O. बघा आता हा RC डबल बॉन्ड O जो आहे जो आज तुम्ही R' ने दाखवलाय RC डबल बॉन्ड O या कार्बोनिल कार्बनची 4th व्हॅलेन्सी जी आहे that one is satisfied by alkyl group from the cadmium डायअल्किल कॅडमियम. याचा जो अल्किल ग्रुप आहे ती ही व्हॅलेन्सी कंप्लीट करेल. दुसरा अल्किल ग्रुप जो आहे बघा आता या ठिकाणी परत R' डबल बॉन्ड O हा दुसऱ्यांदा घेतला मी. ही जी व्हॅलेन्सी आहे पण यातला दुसरा अल्किल ग्रुप जो असेल तो सॅटिस्फाय करेल प्लस दिस कॅडमियम क्लोराइड. तर बघा या ठिकाणी जो कंपाऊंड तुम्हाला मिळाला आहे कॅडमियम क्लोराइड हा एक बाय प्रोडक्ट आहे आणि मेन प्रोडक्ट तुम्हाला मिळाला R' डबल बॉन्ड O R. म्हणजेच कार्बोनिल कार्बनच्या दोघं व्हॅलेन्सी ज्या आहेत त्या कशाने पूर्ण झाल्या आहेत? दोघं व्हॅलेन्सी ह्या अल्किल ग्रुपने पूर्ण झाल्या आहेत. आणि दोघं व्हॅलेन्सी अल्किल ग्रुपने पूर्ण झाल्या असेल तर अशा कंपाऊंडला म्हणणार तुम्ही कीटोन. तर या पद्धतीने जर आपल्याला ऍसिड क्लोराइडचा यूज करून कीटोन्स तयार करायचे असतील तर तुम्हाला इथं जो रिएजंट यूज करावा लागतो तो असेल तुमचा डायअल्किल कॅडमियम. तुम्हाला अल्डिहाइड पाहिजे असेल तर इथं हायड्रोजन यूज करावा लागतो जे आपण रोझेनमून रिएक्शन मध्ये बघितलेलं आहे. ओके, नाउ कन्सिडर द एक्झाम्पल. सपोज हियर मला त्या ठिकाणी ऍसिड क्लोराइड घेतला आपण CH3 C डबल बॉन्ड OCl. सेम एक्झाम्पल जे मागच्या वेळेस घेतलं होतं आपण. दिस वन इज ऍसिड क्लोराइड. किती वेळेस घेणार आता? 2 टाइम्स. इथं सेपरेट लिहिलं आहे, इथं आपण दोघं एकाच वेळेस दाखवले. प्लस हा जो डायअल्किल कॅडमियम आहे त्यातला अल्किल ग्रुप आपण दाखवला CH3 ने. याचं नाव कसं देणार? डायअल्किल कॅडमियम. फक्त अल्किल ग्रुपचं नाव द्यायचं आपल्याला डाय. CH3 ग्रुप आहे म्हणजे काय? मिथिल कॅडमियम. बघा डायमिथिल कॅडमियमची रिएक्शन आपण ऍसिटिल क्लोराइड सोबत करतोय. बघा दोघं जे क्लोरीन असतील हा पहिला क्लोरीन दुसरा क्लोरीन इथून निघून जाईल. CdCl2 परत तयार होईल. इकडच्या बाजूला CH3 C डबल बॉन्ड परत त्याला ही जी व्हॅलेन्सी असेल तो CH3 सॅटिस्फाय करेल 2 टाइम्स CH3
सी डबल बॉन्ड ओ, बघा 2 टाइम्स CH3 सी डबल बॉन्ड ओ, आणि इकडची जी व्हॅलेन्स आहे कार्बनची तो सॅटिस्फाय करणारा अल्किल ग्रुप जो आहे तो असेल तुमचा CH3. असा कंपाऊंड तुम्हाला 2 वेळेस मिळेल, प्लस CdCl2. This one is your dimethyl ketone, which is also known as acetone or is also known as propanone. तर ह्या पद्धतीने आपण या मेथडचा यूज करून कीटोन्स प्रिपेअर करू शकतो. पण जसं या ठिकाणी आपण आता ऍसिटोन प्रिपेअर केला, हा ॲलिफॅटिक कीटोन आहे. तसं जर तुम्हाला ॲरोमॅटिक कीटोन प्रिपेअर करायचं असेल तर या ठिकाणी suppose here the compound given is benzene ring, त्याला जर C डबल बॉन्ड OCl लिंक असेल, मागच्या आपण एक्झाम्पल घेतलाय बेन्झोइल क्लोराइड, किती वेळेस घेणार, अगेन 2 टाइम्स, प्लस परत समजा सेम कंपाऊंड घेतला आपण CH3 2 टाइम्स and CD डायमिथिल कॅडमियम. सिंपल रिएक्शन आहे, दोघं क्लोरीन निघून जातील, पहिल्याच्यातलं एक क्लोरीन दुसऱ्यातलं एक क्लोरीन, कॅडमियम क्लोराइड CdCl2 तयार होईल आणि या कार्बनची व्हॅलेन्सी CH3 सॅटिस्फाय करेल. म्हणजे 2 वेळेस तुम्हाला हा कंपाऊंड मिळेल. बघा आता बेन्झीन रिंग, C डबल बॉन्ड O आणि ही जी व्हॅलेन्सी असेल तो इथला डायल्किल कॅडमियम मधला अल्किल ग्रुप सॅटिस्फाय करतो, तो आहे तुमचा CH3 प्लस CdCl2. मग हा जो कंपाऊंड तयार झाला या कंपाऊंडला काय म्हणणार तुम्ही, जसा तुमचा डायमिथिल कीटोन किंवा ऍसिटोन, तसा हा मिथिल, दिस वन इज मिथिल, याचं नॉमेनक्लेचर ऑलरेडी बघितलं आपण, मिथिल फिनिल कीटोन किंवा मिथिल फिनिल कीटोनलाच काय म्हणतो आपण बेन्झीन रिंग C डबल बॉन्ड O. एवढ्या ग्रुपचं नाव तुम्हाला मी सांगितलं आहे. बेन्झीन रिंगला जेव्हा C डबल बॉन्ड O ग्रुप असेल तेव्हा तो असतो तुमचा ऍसिटोफिनोन. एवढा जो पार्ट असतो तुमचा फिनोन असतो आणि या फिनोन मध्ये हा CH3 आला म्हणून त्याला नाव देतो आपण ऍसिटोफिनोन. दिस कंपाऊंड इज नोन ॲज ऍसिटोफिनोन. मग काही वेळेस तुम्हाला परीक्षेत विचारला जाऊ शकता, हाऊ विल यू प्रिपेअर बेन्झोफिनोन बाय युझिंग दिस मेथड. ह्या मेथडचा यूज करून तुम्हाला बेन्झोफिनोन जर तयार करायचं असेल तर तुम्ही कसा तयार करणार. आता बेन्झोफिनोन म्हणजे काय, बघा हा एवढा फिनोन झाला आणि बेन्झो पाहिजे असेल तिथं पण तुम्हाला बेन्झीनची रिंग पाहिजे, बरोबर आहे. मग दोघं बाजूला जर इकडे पण फिनिल इकडे पण फिनिल, दोघं बाजूला बेन्झीनची रिंग तुम्हाला हवी असेल तर काय करावं लागेल, जसा हा डायमिथिल कॅडमियम तुम्ही घेतला त्यासाठी काय करावं लागेल, मला मिथिलच्या ऐवजी फिनिल ग्रुप घ्यावा लागेल, डायफिनिल कॅडमियम असा जर घेतला तर तुम्हाला तो बेन्झोफिनोन असा कंपाऊंड मिळेल. हा एक होमवर्क तुमच्यासाठी मी सांगतोय, हाऊ विल यू प्रिपेअर बेन्झोफिनोन बाय युझिंग दिस मेथड किंवा बाय युझिंग ऍसिल क्लोराइड, ॲरिल क्लोराइड, नॉट ॲरिल क्लोराइड, इट्स युअर ॲरोमॅटिक. रिंगला जर डायरेक्ट क्लोराइड असतो तो ॲरिल क्लोराइड असतो. तर ह्या मेथडने जसं आपण बेन्झोइल क्लोराइड यूज केला, हा बेन्झोइल क्लोराइड यूज करून तुम्हाला बेन्झोफिनोन कसा तयार करता येईल हा होमवर्क तुमच्यासाठी असणार आहे. तर दिस इज द थर्ड मेथड फॉर द प्रिपरेशन ऑफ युअर अल्डेहाइड्स अँड कीटोन्स. फर्स्ट ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल, सेकंड from unsaturated hydrocarbons, and third one is here preparation of aldehyde ketones by using acid chloride. Okay, बघा आता ऍसिड क्लोराइडचा यूज करून आपण अल्डेहाइड्स पण तयार केले, कीटोन्स पण तयार केले. रोझनमूड रिएक्शन यातला हा महत्त्वाचा पार्ट आहे किंवा डायल्किल कॅडमियमची रिएक्शन ही पण महत्त्वाची आहे. आता याची पुढची रिएक्शन आपल्याला बघायची आहे जी ऑलरेडी तुमची मागच्या वर्षी म्हणजे 11th मध्ये झालेली आहे. नाव कन्सिडर द फोर्थ रिएक्शन फॉर द प्रिपरेशन of your aldehydes and ketones. मग या चौथ्या रिएक्शन मध्ये अल्डेहाइड्स आणि कीटोन्स आपल्याला प्रिपेअर करायचे आहेत. कशापासून प्रिपेअर करणार, here aldehydes and ketones are prepared in fourth reaction and that one is known as, already ही मेथड तुमची झालेली आहे. fourth method is Friedel-Crafts reaction.
आठवतंय? फ्रिडल क्राफ्ट रिॲक्शन झालेली आहे. दोन वेगळ्या प्रकारच्या फ्रिडल क्राफ्ट रिॲक्शन असतात. एक असतं फ्रिडल क्राफ्ट अल्किलेशन आणि दुसरी मेथड असते फ्रिडल क्राफ्ट ॲसिलेशन. तर या ठिकाणी आपल्याला यूज करायचं आहे फ्रिडल क्राफ्ट ॲसिलेशन. फ्रिडल क्राफ्ट ॲसिलेशन म्हणजे काय करणार किंवा फ्रिडल क्राफ्ट ॲसिलेशन म्हणजे काय, तर ॲसिलेशन इज द रिॲक्शन. इकडे लक्ष द्यायचं असेल, इथं आपल्याला जी मेथड यूज करायची आहे ती काय, फ्रिडल क्राफ्ट ॲसिलेशन. दिस इज द रिॲक्शन इन विच हायड्रोजन ॲटम ऑफ द ॲरोमॅटिक न्यूक्लियस, दॅट मीन्स बेन्झीन, बेन्झीनचा म्हणजे ॲरोमॅटिक न्यूक्लियसचा हायड्रोजन तुम्हाला रिप्लेस करायचा आहे. इट इज अ सबस्टिट्यूशन रिॲक्शन. द रिॲक्शन इन विच हायड्रोजन ॲटम of the aromatic nucleus is replaced by acyl group C double bond O R group. इथं R ची आपण AR पण घेऊ शकतो. हायड्रोजन ऑफ द बेन्झीन रिंग रिप्लेस बाय ॲसिल ग्रुप असं जर असेल तर त्या रिॲक्शनला म्हणणार तुम्ही फ्रिडल क्राफ्ट ॲसिलेशन रिॲक्शन. नाउ कन्सिडर द एक्झाम्पल. सपोज हियर, लक्ष द्या व्यवस्थित, सपोज हियर यू आर गिवन बेन्झीन. आपल्याला बेन्झीन दिलेला आहे आणि बेन्झीनची रिॲक्शन आपण करतोय Cl C डबल बॉन्ड O CH3. याच कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर आता जस्ट बघितलं आपण मागच्या रिॲक्शन मध्ये. दिस वन इज युअर ॲसिटिल क्लोराइड. Acetyl chloride react with the benzene. Here the reaction takes place in the presence of anhydrous AlCl3. Electrophilic substitution reaction आठवतील तुम्हाला 11वी सेम तीच रिॲक्शन आहे. टू जनरेट द इलेक्ट्रोफाइल, इलेक्ट्रोफाइल जनरेट करण्यासाठी या ठिकाणी AlCl3 लेविस ऍसिड आपण यूज केलाय. बघा आता या ठिकाणी रिॲक्शन कशा पद्धतीने होईल. हायड्रोजन ॲटम फ्रॉम द बेन्झीन रिंग, आपण डेफिनेशन बघितलं, हायड्रोजन तुम्हाला रिप्लेस करायचं आहे कशाने, ऍसिल ग्रुपने. इथं आपण ऍसेटिल ग्रुपने त्याला रिप्लेस करणार. कशा आपण रिप्लेस करणार बघा, या 6 पैकी कोणता एक हायड्रोजन जो असेल बघा एसिल तयार होईल. आणि हियर देयर इज अ फॉर्मेशन ऑफ कंपाउंड लाइक दिस C double bond O CH3 प्लस इलिमिनेटेड कंपाउंड जो असेल, बाय प्रोडक्ट जो असेल तो असेल तुमचा HCl. कुठला कंपाउंड राहिला मग, दिस वन इज युअर, मागच्या रिॲक्शन मध्ये आपण त्याचं नॉमेनक्लेचर बघितलं, दिस वन इज युअर ॲसिटोफिनोन. बघा आता इथं ॲसिटोफिनोन आपण तयार केला. समजा तुम्हाला परीक्षेत विचारला हाऊ विल यू प्रिपेअर, how will you prepare benzophenone by using this method. This reaction is your acylation किंवा acetylation reaction. या रिएक्शनला काय म्हणणार, acetylation reaction. Why it is called as acetylation? Because याला आपण acetylation म्हटलंय का, हायड्रोजन atom is replaced by acetyl group, that's what it is called as the acetylation reaction. आता सेकंड एक्झाम्पल मध्ये काय करतोय आपण, when this benzene aromatic nucleus aromatic compound is reacted with कुठला कंपाऊंड घेतोय मी, Cl C डबल बॉन्ड O आणि वर जिथं CH3 घेतलाय त्याच्या ऐवजी आपण aromatic nucleus बेन्झीन रिंग त्याला अटॅच केली. दिस वन इज युअर बेन्झॉइल क्लोराइड. ह्याचं पण नॉमेनक्लेचर मागच्या रिॲक्शन मध्ये आपण बघितलं, बेन्झॉइल क्लोराइड. बघा बेन्झीन when react with benzoyl chloride in the presence of anhydrous AlCl3. परत या ठिकाणी काय होणार, हायड्रोजन ॲटम जो असेल तो रिप्लेस होईल. हायड्रोजन ॲटम इज रिप्लेस्ड बाय, लक्ष द्या व्यवस्थित, सेम रिॲक्शन आहे. बघा परत हायड्रोजन निघून जाईल, त्याची जागा हा बेन्झॉइल ग्रुप घेईल. हायड्रोजन इज रिप्लेस बाय ॲसेटिल ग्रुप, हायड्रोजन इज रिप्लेस बाय बेन्झॉइल ग्रुप. कंपाऊंड काय मिळतो बघा आता, बेन्झीनची रिंग. बघा याच्यातला हा हायड्रोजन जो तो निघून गेलेला आहे, त्या हायड्रोजनची जागा कोणी घेतली आहे,
सी डबल बॉन्ड ओ आणि परत बेन्झिनची रिंग या ठिकाणी आहे. म्हणजे बघा आता या ठिकाणी कार्बोनिल ग्रुप जो आहे त्याच्या दोघं बाजूला फिनिल ग्रुप तुम्हाला दिसतोय, म्हणून त्या कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर काय करतो आपण, डायफिनिल कीटोन. फिनिल फिनिल डायफिनिल कीटोन. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज, मागच्याच आपण बघितलं बेंझिन रिंगला जर सी डबल बॉन्ड ग्रुप असेल तर तो फिनॉन, आणि इकडे हा तुमचा परत बेंझिन रिंग म्हणून दिस इज डायफिनिल कीटोन तर आहेच. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज बेन्झोफिनॉन. प्लस मग या ठिकाणी इलिमिनेटेड जो कंपाऊंड आहे तो आहे तुमचा HCl. लक्षात आला. मग जसं या ठिकाणी तुम्हाला म्हटलं मी की हायड्रोजन रिप्लेस बाय ऍसेटिल ग्रुप असेल तर ते ऍसेटिलेशन. मग या ठिकाणी हायड्रोजन रिप्लेस बाय बेन्झाइल ग्रुप, दॅट इज कॉल्ड ॲज बेन्झाइलेशन ऑफ बेन्झीन. बेन्झाइलेशन झालं कोणाचं, बेन्झीनचं. बेन्झीनचा हायड्रोजन रिप्लेस केला आपण बेन्झाइल ग्रुपने, म्हणून त्याला म्हणणार तुम्ही बेन्झाइलेशन ऑफ बेन्झीन. दिस इज युअर ऍसेटिलेशन ऑफ बेन्झीन, कारण की बेन्झीनचा हायड्रोजन रिप्लेस करून आपण ऍसेटिल ग्रुप ठेवलेला आहे. दिस इज द फोर्थ मेथड फॉर द प्रिपरेशन ऑफ युअर अल्डिहाइड्स अँड कीटोन्स, दॅट इज द फिडेलक्राफ्ट ऍसिलेशन रिॲक्शन. बघा आता टोटल 4 रिॲक्शन्स आपल्या झाल्यात फॉर द प्रिपरेशन ऑफ युअर अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. अजून 3 वेगळ्या रिॲक्शन्स, महत्त्वाचे रिॲक्शन्स आपल्या बाकी आहेत. महत्त्वाचे जे रिॲक्शन्स आहेत त्या नेक्स्ट लेक्चरला, पुढच्या लेक्चरला आपण या ठिकाणी घेणार. मित्रांनो व्हिडिओ व्यवस्थित बघा, एकापेक्षा जास्त वेळेस बघा, व्यवस्थित ऐका, ब्लॅकबोर्डवरचं जे काही असेल ते व्यवस्थित लिहून घ्या. नोट्स तुम्हाला मी देणार आहे, त्यात तुम्ही लिहिणारच, प्रश्न नाही. नोट्स लिहिल्यानंतर परत एकदा व्हिडिओ बघा, मी तुमचे सर्व कन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर होतील. मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर निश्चित लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. या ठिकाणी आज आपण थांबतोय. बाय.